मनुष्याला ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी, त्याची रेंज किती असते म्हणा. ओके, 10 हर्ट्स ते 10,000 हर्ट्स. ओके, 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स या दरम्यान, 25 ते 25,000 हर्ट्स या दरम्यान, ते 50 ते 50,000 हर्ट्स या दरम्यान. ओके, सांगा. येस, व्हेरी गुड 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 गुड. बघा, याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो असं सुद्धा म्हणतात बरं ह्याला, 20 हर्ट्स ते 20,000 म्हणजेच 20 किलो, हजार म्हणजे किलो, 20 किलो हर्ट्स असं सुद्धा परीक्षेमध्ये आलं तर घाबरून जाऊ नका. ओके, हे याचं उत्तर आहे. 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स, 20 किलो हर्ट्स, 20 हर्ट्स ते 20 किलो हर्ट्स. इथं के आलं की घाबरू नका दिदे, ए दिदे घाबरू नको ग. ओके, के आल्याच्या नंतर घाबरायचं नाही. 20 हर्ट्स ते 20 किलो हर्ट्स, किलो म्हणजे 20,000. ओके, 20 किलो म्हणजे 20,000 हर्ट्स, बरोबर आहे का. याच्या मधली रेंज आपल्याला ऐकायला येते, लक्षात घ्या. 20 हर्ट्स ते 20,000, एकक दशक शतक हजार 10,000. ओके, एकक दशक शतक हजार 10,000, 20,000 हर्ट्स म्हणजेच 20 किलो हर्ट्स. ओके, हे आपल्याला ऑडिएबल रेंज आहे, आपल्याला ऐकायला येते, ऐकायला येते. ओके, 20 हर्ट्सच्या खालचं ऐकायला येत नाही ना, याच्या खालचं 20 हर्ट्सच्या खालचं ऐकायला येत नाही. त्याला काय म्हणतो आपण? इन्फ्रासोनिक. इन्फ्रासोनिक काय म्हणायचं? इन्फ्रासोनिक साऊंड वेव्ह, इन्फ्रासोनिक. ओके, आणि 20 किलो हर्ट्सच्या वरचं पण ऐकायला येते नाही ना, त्याला म्हणतात अल्ट्रासोनिक. अल्ट्रासोनिक, पुढचं ऐकायला येत नाही, मागचं ऐकायला येत नाही, येते का लक्षात? इन्फ्रासोनिक आणि अल्ट्रासोनिक. आता इकडे लक्षात घ्या, हा आवाज एकदम लहान आहे का नाही, आपल्याला ऐकायला येत नाही. 20 हर्ट्सच्या खालचा आहे, बरोबर आहे का, पेक्षा कमीचा आहे, ते आपल्याला ऐकायला येत नाही, अतिशय कमी आवाज आहे, बरोबर आहे का. आणि मोठे मोठे प्राणी, आपली हिंट आहे, मोठे मोठे प्राणी छोटा छोटा आवाज काढतात. काय हिंट म्हणायचं? मोठे मोठे प्राणी छोटा छोटा आवाज काढतात, म्हणजे हत्ती, ओके, गेंडा, हे प्राणी हा इन्फ्रासोनिक काढतात, बरोबर आहे का नाही. मोठे मोठे प्राणी छोटा छोटा आवाज काढतात, विषय संपला. मग वटवाघूळ वगैरे अल्ट्रासोनिक. वटवाघूळ,